कोतवाली पुलिस थाना अंतर्गत मध्य नागपुर विधानसभा क्षेत्र सुबह से ही दिन भर प्रशासन के लिए सिरदर्द बना हुआ था, लेकिन शाम को महल के झंडा चौक परिसर में एक चुनाव अधिकारी को ईवीएम मशीन के साथ देखे जाने पर मतदान को प्रभावित करने का भ्रम फैल गया था। इसको लेकर भाजपा और कांग्रेस कार्यकर्ता आमने सामने आ गए। दोनों तरफ से उम्मीदवारों ने कार्यकर्ताओं को शांत करने का प्रयास किया, लेकिन बात नहीं बनी। तनाव का माहौल देखते हुए आला पुलिस अधिकारी मौके पर पहुंचे और तगड़ा बंदोबस्त तैनात किया गया। दोनों तरफ से आरोप प्रत्यारोप होते रहे। पुलिस के अनुसार मध्य नागपुर विधानसभा सीट के विभागीय चुनाव अधिकारी शाम 7 बजे के दौरान कुछ दस्तावेज की जेरॉक्स करवाने के लिए झंडा चौक के समीप एक दुकान पर गए थे। उनके पास अतिरिक्त ईवीएम मशीन भी थी। कांग्रेस के कुछ कार्यकर्ताओं ने चुनाव अधिकारी को ईवीएम मशीन के साथ जाते देखा और रास्ते पर ही घेरकर सवाल करने लगे। अधिकारी ने बताया कि यह एक अतिरिक्त मशीन है जिसका पोलिंग बूथ पर हुए मतदान से कोई भी संबंध नहीं है। अधिकारी ने वहां से जाने का प्रयास किया तो कांग्रेस कार्यकर्ताओं ने उन्हें घेर लिया और कुछ लोगों ने सरकारी वाहन क्रमांक MH19 BU 6027 पर पथराव भी कर दिया। जानकारी मिलते ही कोतवाली पुलिस मौके पर पहुंची। वहीं कांग्रेस कार्यकर्ताओं द्वारा ईवीएम मशीन को नुकसान पहुंचाने की अफवाह फैल गई। भाजपा उम्मीदवार प्रवीण दटके और कांग्रेस उम्मीदवार बंटी शिल्के भी मौके पर पहुंच गए। वहां कांग्रेस और भाजपा कार्यकर्ताओं का आमना सामना होने पर तनाव का वातावरण बन गया। डीसीपी जोन 3 महक स्वामी और डीसीपी क्राइम राहुल माकनीकर ने मौके पर पहुंचकर मोर्चा संभाला। दोनों तरफ के कार्यकर्ताओं को खड़ेदा किया। इसके बाद बड़ी तादाद में भाजपा कार्यकर्ता कोतवाली थाने के सामने जमा हो गए। कांग्रेस उम्मीदवार और कार्यकर्ताओं के खिलाफ कार्रवाई की मांग की गई। पुलिस ने चुनाव अधिकारी और उनकी टीम को मतदान केंद्र पर सुरक्षित पहुंचा दिया है और खबर लिखे जाने तक ईवीएम मशीन सील भी की जा चुकी थी। सीपी रविंद्र कुमार सिंगल ने बताया कि ईवीएम मशीन को किसी तरह का नुकसान नहीं पहुंचा है। संभ्रम को लेकर तनाव की स्थिति निर्माण हुई थी, लेकिन पुलिस ने मोर्चा संभाल लिया है और दोनों पक्षों के लोगों को समझाने का प्रयास किया जा रहा है। आगे की जांच पुलिस कर रही है। आज संध्याकाळी जेव्हा थोडीशी आपले वोटिंगची प्रक्रिया पूर्ण पडल्यानंतर एक झोनल ऑफिसर जे आहेत मध्य कॉन्स्टिट्युएन्सीचे ते काही कामासाठी एक झेरॉक्स सेंटरवर गेलेले होते आपल्या गाडीसह। तेव्हा काही लोकांना असा बहुधा असा एक त्यांना कम्युनिकेशन झालं की झोनल ऑफिसर जे आहेत ते ईव्हीएम घेऊन गेले, परंतु त्यांच्याकडे जे आहे ते स्पेअर ईव्हीएम, त्यांच्याकडे ऍक्च्युअल जे वोटिंगची ईव्हीएम त्यांच्याकडे नव्हती, स्पेअर ईव्हीएम ते त्यांच्यासोबत होती, जी त्यांना वापरण्यासाठी दिलेली असते की जर कुठे काही ईव्हीएम बंद पडली तर त्या ठिकाणी ते ईव्हीएम ते वापरू शकतात। अशी ईव्हीएम त्यांच्याकडे असल्यामुळे काही लोकांना असं वाटलं की त्यांच्याकडे ओरिजिनल ईव्हीएम आहे आणि ही ईव्हीएम ते बाहेर कुठे घेऊन चाललेले आहेत। त्यामुळे काही लोकांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावसान जे आहे ते नुकसान करण्यामध्ये झालं की त्यांना थांबवण्याची होती, परंतु ते झोनल ऑफिसर जे आहे ते गाडी आणि ईव्हीएम घेऊन सेफली त्यांच्या बूथवर आणि पोलीस स्टेशनला आले होते। यामध्ये एकच बाब आहे की ईव्हीएमला कोणतंही नुकसान नाही, ओरिजिनल ईव्हीएम गाडीमध्ये नव्हती आणि ईव्हीएम वाली गाडी थांबवलेली नाहीये। जी ओरिजिनल ईव्हीएम आहे ती वोटिंग सेंटरवर पोलिंग स्टेशनवरच होती आणि त्यानंतर मग थोडंसं दोन्ही बाजूचे जमाव जमला आणि त्याच्यामुळे थोडंसं बाचाबाची आणि थोडीशी मारहाणीमध्ये पर्यावसन झालेलं आहे। आम्ही सध्या आमचा फर्स्ट फोकस आहे की ईव्हीएम सेफली जे पोलिंग स्टेशनवरून स्ट्रॉंग रूमला गेलेली पाहिजे, ते त्याच्यावर आम्ही फोकस्ड आहोत आणि ती स्ट्रॉंग रूमला पोहोचत आहे। ईव्हीएमचं कोणतंही नुकसान नाहीये, कुठेही ईव्हीएमला टच झालेलं नाहीये। इव्हन जी स्पेअर ईव्हीएम होती त्या ईव्हीएमचं सुद्धा काही नुकसान झालेलं नाहीये, त्याला सुद्धा काही टच झालेलं नाहीये। फक्त ते झोनल ऑफिसर आणि काही नागरिक त्यांच्यामध्ये हे भांडण झालेलं आहे। आता हे सर्व झाल्यानंतर जे कन्सर्न लोक आहेत, ज्यांना ही फिर्याद द्यायची त्यांची फिर्याद आम्ही घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करत आहोत। दोन्ही झोनल ऑफिसरचे होते, वेगवेगळे झोनल ऑफिसर होते। एक झोनल ऑफिसरला अकॉस्ट केल्यानंतर दुसरा अजून एक झोनल ऑफिसर मागून जात होता, त्यांना वाटले की हा सुद्धा दुसरी ईव्हीएम घेऊन जात आहे, त्यामुळे त्याच्यावर ही दगडफेक झालेली आहे। दोघांची आम्ही फिर्याद घेऊन त्यांच्यावर कारवाई करतो। सर, दोन्ही गाड्यांच्या वरचे दगडफेक कोणी कर्मचारी जे निवडणूक ड्युटीवर होते काही जखमी झाले किरकोळ? अजून काही जखमी तर कुणी नाहीये, विशेष असं काही झालेलं नाहीये, परंतु जे काही नुकसान वगैरे झालेलं त्याबाबतची
आम्ही थोड्या वेळात जसे ते येतील त्यांची फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल. हे अजून आता तपासाचा भाग आहे. ही खूप प्राथमिक माहिती आहे आणि जसं जसं कंप्लेंट येईल आणि तपास आमचा पुढे जाईल त्यानंतर आम्ही आपल्याला हे एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, थँक्यू. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज और सुभाष बुटले के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।